श्रीराम जय जय राम। प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण. आपले ध्येय काय असावे हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात आणि त्या प्राण्यांत फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण करते पण राहत नाही. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही. अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय असे म्हणायला हरकत नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नाही. व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे. बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही, तसेच लोकांचेही पण हित नाही. समजा एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक 10 रुपयांची नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देह भोगाला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे, ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला. आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे कठीण आहे. शेत पेरण्याकरिता ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणापासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंता वाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे फारसे जड नाही. अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या. त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे आणि आनंदात राहावे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धाधीनच आहे, मग हर्ष शोक वृथा का करावा. श्रीराम जय जय राम. श्री महाराजांची बोधवचने. राम दयाळू आहे, त्याने काहीही केले तरी ती दयाच आहे. आत बाहेर दयाच दया. दयामूर्तीच तो, त्याचा क्रोधही दयारूपच. रामाने शत्रूला मारले पण मरणात उद्धार केला. रामाचा कोपही कल्याणकारक. म्हणूनच रामचरित्र गोड. रामाचा ध्यास लागला पाहिजे. दशरथाला रामाचा विरह झाला. राम राम म्हणत प्राण त्याग केला.
त्याला सद्गती मिळाली. जटायूला मोठा आनंद झाला की मरते वेळी रामाचे दर्शन झाले आणि त्याला पाहत पाहत राम राम म्हणत म्हणत प्राणोत्क्रमण झाले. मारीचाला रावण म्हणाला, सुवर्ण मृग हो आणि कपटाने राम लक्ष्मणांना सीतेपासून दूर ने, मग मी सीतेचे हरण करीन. मारीच प्रथम कबूल होईना. रावण म्हणाला, तू जर माझे ऐकले नाहीस तर मी तुला ठार करीन. मारीच मनात म्हणाला, रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्याच हातून मेलेले काय वाईट. रामरूप पाहत पाहत त्याने प्राण सोडला. त्यालाही रामाने आत्मस्वरूपात मिळवले. रावणाला मंदोदरी म्हणत होती, महाराज तुम्ही महान अपराध केलात. रामाची सीता त्याला देऊन टाका. मंदोदरीने फार उपदेश केला. त्यामुळे त्याचे मन विचलित झाले. त्याच्या मनात सात्विक भाव उगवला. सीता देऊन टाकावी असे त्याला वाटले. इतक्यात नारद आले. ते म्हणाले, अरे सीतेला सोडू नकोस. तिला सोडलेस तर रामाच्या हातून मरण्याचे भाग्य तुला मिळणार नाही. म्हणून रावणाने रामाच्या हातून मृत्यू पत्करला आणि त्याच्या देखत प्राण सोडला. रामाची सर्वच कृती गोड, आकृती गोड, मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे. पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. अंतरी थोडे फार नामप्रेम असावे. मग नामस्मरणात फार आनंद येईल. आपल्यामध्ये प्रेम नाही असे आपल्याला वाटते, पण प्रेम नाही कसे? प्रेम आहे, पण ते आपण प्रपंचात लावले आहे. तेच रामनामात लावायचे आहे. त्यासाठी रामचरित्रे ऐकावे. आपल्याला जुळणारे असेच रामचरित्रे आहे. प्रापंचिकाला ते आदर्श रूप आहे, म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे. आपण रामाला अनन्य शरण जाऊया, मग तो सर्व अडचणी दूर करील. राम आपल्याला बोलावतो आहे, पण आपणच काम पुष्कळ असल्यामुळे जाऊ इच्छित नाही. खरे ना? आणखी काय सांगावे बरे? उद्याच्या भविष्याची अनावश्यक चिंता आपण करतो, पण समोरचा वर्तमान आनंदाने जगण्याची परिस्थिती असताना आपण त्या वर्तमानाला दुर्लक्षित करतो. यामुळेच समाधानाची जागा असमाधान घेते. भगवंताच्या नामस्मरणाने मनाला वर्तमानाचा आनंद उपभोगण्याची शक्ती आणि दृष्टीही मिळते. नामस्मरणात विज्ञानही आहे आणि अध्यात्म सुद्धा. नामस्मरण हे अध्यात्म आणि विज्ञानाचे सार आहे. म्हणूनच अत्यंत साधा वाटणारा पण मोठ्या अधिकाराला नेऊन पोहोचविणारा तो अद्वितीय मार्ग आहे. प्रचिती घ्यायचीच असेल तर अनुभव घेण्याला पर्याय नाही. नवविधा भक्तीमधील नामस्मरण भक्ती वर्तमान कलियुगात सहज सोपी उपासना आहे. याबाबत समर्थ रामदास म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. देवाचे स्मरण करा, यासाठी नामात राहा, यातून तुम्हाला समाधान मिळेल अशी ग्वाही समर्थ देतात. सहज सोपी कोणत्याही वेळी कुणाला कुठेही करता येणारी बिनखर्चाची उपासना म्हणजे नामस्मरण. हेच या उपासनेचे वैशिष्ट्य आहे. श्रीमद भगवद्गीता या भगवंताने अर्जुनाला यज्ञाना जप यज्ञोस्मी म्हणजे सर्व यज्ञांमध्ये जप अर्थात नामस्मरण यज्ञच श्रेष्ठ सांगितला आहे. अखंड नामस्मरणाचे श्रेष्ठत्वच धर्मग्रंथाने सांगितले आहे. प्रथम नामचिंतनम, द्वितीयम शास्त्रचर्चा, तृतीय पूजा अर्चा, कनिष्ठ तीर्थयात्रा असे संस्कृत वचन आहे. हे वचनही नामस्मरणाचे श्रेष्ठत्व सांगते. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. श्रीराम जय राम जय जय राम.
आळस, कंटाळा, अहंकार दूर सारून नित्य नेमाने भगवंताचे नाम स्मरण सुप्रभाती करावे व दिवसाची छान सुरुवात करावी. मनाच्या प्रसन्नतेचा अनुभव घ्यावा. त्याने दिवसभर प्रपंचात वावरताना भौतिक नकारात्मक सूचना मनापर्यंत पोहोचणार नाहीत आणि आपली प्रगतीची गती खुंटीत होणार नाही. हा पुण्य ठेवा श्री महाराज ना अपेक्षित असावा. सर्व साधनांच्या बाबतीत एक मजेशीर बाब म्हणजे कर्म, योग, धर्म, दान, भोग ही साधने समाधान मिळवून देतील यावर माणसाचा विश्वास असतो. हे सर्व प्रयोग आलटून पालटून अथवा अंशत्वाने करून माणूस सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण नामस्मरणासारख्या सोप्या साधनावर माणूस विश्वास ठेवायला तयार नसतो. नामस्मरणातून सुख मिळेल असे त्याला वाटत नाही. परंतु हा बुद्धीचा किंवा तर्काचा विचार नसून तो अनुभूतीचा विषय आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदाना कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.